नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील या वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आजच्या दरम्यान मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आज आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूया। तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, परळी, केज, नांदेड, परभणी, हिंगोली या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर मित्रांनो, विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळते। जसं की आपण बघू शकताय, वाशिम, करंजा, यवतमाळ, पुसद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर अकोला, खामगाव, अकोट या भागामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते आजच्या दरम्यान। मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट पाहायला मिळते। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या या परिसरांमध्ये मित्रांनो फारशा काही पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झाला तर आपल्याला पाहायला मिळेल। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला कायम पाहायला मिळते। तर मित्रांनो, नाशिक, मालेगाव, मनमाड, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये भाग बदलत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर आता थोडासा कमी पाहायला मिळतोय। तर विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला काही भागांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।